काकू अगं तू किती हायलं किती मागे माका नाटक बघूचा मी बसू खय बस माझ्या राळक्यात अगो लॉक खवय त्यांका बाबा पुता करून मी गप करतोय आणि तू झाशीच्या राणीसारखी खैल ऐकलास काय मी या लोकांची समजूत काढू भोवतो तुझ्या औषध भोवतो अगो माझ्या तू जर लोकांची समजूत काढून गेलं तर लोक शान माझ्या तोंडात टाकतील चाल जाऊ ना कोपऱ्यात कोपऱ्यात म्हणजे तसा नाही गो आणि महिन्यात तर किती वेळा कोपऱ्यात बसतो पहिल्या लाईनीत काहीतरी भक्तांची खुर्ची बघ साधारण ह्याचा आकार बघ आणि एका खुर्ची बी आजूबाजूक लेचो बेचो माणूस बसू नको त्या बिचाराचा काय बरा वाईट झाला तो त्याला जबाबदार मी नाही पहिला होता तुझा डबोनी काठी गावली गावली तर मंडळी वरान डबो आणि काठी आणलेला आता पहिली घंटा देऊन टाकतो कोप्या इकडे असो डबो बडो शेवटच्या लाईन कोण चुकान जर भेरो माणूस बसलो असतात तर त्या काय ऐकत जाऊ वाजो अरे मान कापलेल्या कोंबड्यावर काय तडपडतस एका जागेवर उभं राहा आणि बडव काय ताबडतोब एका पाठोपाठ एक म्हणजे लोकांका डबा आवडलेलं दिसता गोप्या लोका डब्या खूप खुश झालेलं दिसतं दुसरी घंटा देऊन टाक चल एक जरी काठी डब्यावर बसली तर डबो तुरा घाल तुझ्या तोंडावरती अरे डबो फुटात तेव्हा फुटान दे तवसर तू माझ्या तोंडाची पिचदारी करून टाकली त्याचं काय बडवतोय पण डबो फुटलो तर मी जबाबदार नाही आणि जोशी मास्तरांनी काय सांगून ठेवला या तसं सूत्रधार कोण रे मी नाही हा मग तू म्हटला तू लोमता काय म्हणून विचार जोशी मास्तर काय म्हणाले पहिली घंटा द्यायची अर्धी पार्टी रंगल्यावर पुढे बोल बरोबर दुसरी घंटा द्यायची सगळी पार्टी रंगल्यावर पुढे बोल माझ्या जिभेचा तुकडा पडा बरोबर आणि तिसरी घंटा द्यायची द्रौपदीचं सगळं झाल्यावर काय तर मी बघतोय तू डबो बडो